स्वागत आहे आपले भाजीपाटा रेसिपी बनवते या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। गुरूंना नैवेद्य दाखवण्यासाठीच आपण आज झटपट अशी बासुंदी तयार करणार आहे। अचानक आपल्याला काय प्रसाद नैवेद्य दाखवावा असं सुचत नसेल तर तुम्ही अशा वेळेस बासुंदी हा नैवेद्य म्हणून तयार करू शकता। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। इथं वेळ न घालवता तर इथं घेतलेला आहे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। इथं हे गाईचं दूध आहे। गाईच्या दुधाऐवजी तुम्ही म्हशीचं दूधही वापरू शकता। गॅस चालू करून कढईमध्ये दूध चांगलं आहे आपल्याला 2-3 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे। अगदी कमी वेळ जर असेल ना आपल्याकडे तर तुम्ही झटपट अशी बासुंदी नैवेद्यासाठी तयार करू शकता। तर इथं ड्रायफ्रूट पण कट करून घेतलेले। ड्रायफ्रूटमध्ये ना काजू बदाम घेतले। एकीकडे बघू शकता तुम्ही अर्धा लिटर दुधासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ती मस्त अशी कॅरेमल करून घ्यायची आहे। एकीकडे दूध पण चांगलं उकळलेलं आहे आणि साखर पण कॅरेमल झाली आहे। साखरेचा रंग बघू शकता तुम्ही लाल रंग आलेला आहे, असं चॉकलेटी रंग। तर आता ही सगळी साखर आपल्याला आहे ना दुधामध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि सारखं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपली ही सगळी साखर मिक्स होऊन जाईल दुधामध्ये। गॅसची फ्लेम इथं आता मीडियम ठेवायची आहे। दोन 3 मिनिटं चांगलं आणखी उकळी येऊ द्यायची दुधाला, म्हणजे थोडंसं घट्ट सर होऊ द्यायचं आहे। जास्त पण नाही, अगदी थोडीशी घट्ट सर बासुंदी करणार आहे। तर बघा 2-3 मिनिटांनंतर आपण इथं बदामचे जे ड्रायफ्रूट घेतलेले होते बदाम काजू ते पण टाकून घेतले। आज असं सुचतच नव्हतं काय करावं नैवेद्यासाठी, तर पटकन म्हटलं आता बासुंदीच करू आपण आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करू। फक्त 5 मिनिटं लागलेली आहे बासुंदी तयार होण्यासाठी। तर पहा आता आपली इथं 5 मिनिटांनंतर बासुंदी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट कमी साहित्यामध्येच केली आहे। तर चला आता नैवेद्य पण दाखवून घेतलेला आहे लगेच बासुंदीचा स्वामींना। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।